येशूची चौकशी. मध्यरात्रीची वेळ होती. सैनिक येशूची चौकशी करण्यासाठी त्याला महायाजकाकडे घेऊन गेले. पेत्र लांबूनच त्यांच्या पाठीमागे जात होता. ते जेव्हा येशूला आत घरामध्ये घेऊन गेले तेव्हा पेत्र बाहेर थंडीमध्ये शेकत होता. घरामध्ये यहुदी व पुढारी येशूची चौकशी करत होते. त्यांनी येशू विरुद्ध बऱ्याच खोट्या गोष्टी तयार केल्या होत्या, पण त्यांच्या बोलण्यामध्ये ताळमेळ नव्हता. म्हणून यहुदी लोकांना येशूचा गुन्हा सांगता आला नाही. त्यावेळेस येशू काहीच बोलला नाही. शेवटी महायाजकाने येशूला विचारले, आम्हाला सांग की तूच मसीहा आहे का, देवाचा पुत्र? येशू म्हणाला, मी आहे, आणि तुम्ही सर्व मला पित्याच्या बाजूला बसलेले व स्वर्गातून येताना बघाल. तेव्हा महायाजकाने रागात आपले कपडे फाडले व सर्व लोकांसमोर मोठ्याने म्हणाला, आता आम्हाला दुसऱ्या गोष्टीची गरज नाही. तो देवाचा पुत्र आहे असे त्याने म्हटले. हे सर्वांनी ऐकले आहे. आता तुम्ही काय सांगणार? सर्व यहुदी लोकांनी त्या याजकाला सांगितले, हा मरणदंड देण्याच्या लायकीचा आहे. मग त्यांनी येशूच्या डोळ्यावर पट्टी बांधली, त्याच्या तोंडावर थुंकले व त्याला मारले. त्याची मजाक उडवली. पेत्र बाहेर वाट बघत होता. तेव्हा घरकाम करणाऱ्या एका बाईने त्याला म्हटले, तू पण येशू बरोबर होता ना? पेत्र नाही म्हटला. नंतर दुसऱ्या वेळेस एका बाईने तसेच म्हटले, आणि तेव्हा पण पेत्राने नाही म्हटले. मग तिसऱ्या वेळेस सर्व लोक म्हणाले की आम्हाला माहिती आहे की तू येशू बरोबर होता, कारण तुम्ही गालील प्रदेशामध्ये राहता. तेव्हा पेत्र शपथ घेऊन सांगायला लागला, जर मी त्या माणसाला ओळखत असेल तर देव मला शापित करो. तेवढ्यात कोंबडा आरवला आणि येशूने मागे वळून पेत्राकडे बघितले. तेव्हा पेत्र खूप दूर जाऊन रडला. त्यावेळेस येशूला धरून देणारा यहुदा याने बघितले की सर्व यहुद्यांनी व पुढाऱ्यांनी येशूला मरणाची शिक्षा सांगितली आहे. तेव्हा यहुदाला आपल्या चुकीचा पस्तावा झाला व त्याने जाऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळीच यहुदा आणि बाकीच्यांनी येशूला पिलातासमोर आणले. त्यांना असे वाटत होते की पिलात येशूला दोषी समजून मरणदंडाची शिक्षा करेल. पिलाताने येशूला विचारले, तू यहुदांचा राजा आहेस काय? येशूने त्याला उत्तर दिले, तू असे म्हण, पण माझे राज्य या ठिकाणी नाही. असे असते तर माझे सेवक माझ्याकरता लढले नसते. मी या जगात देवाविषयी खरं सांगायला आलो आहे. खऱ्यावर प्रेम करणारे माझे ऐकतात. पिलाताने त्याला विचारले, खरे काय आहे? येशू सोबत बोलल्यानंतर पिलात बाहेर येऊन लोकांशी बोलला, मला या माणसात काही अपराध दिसत नाही. पण यहुदी लोक मोठ्याने म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका. यावर पिलात खाली उतरला, तो निर्दोष आहे. पण जास्त मोठ्याने ओरडू लागले. तेव्हा पिलात परत म्हणाला, तो अपराधी नाही. सर्व लोक आपल्या विरुद्ध होतील यामुळे पिलातला भीती वाटली व त्याने आपल्या सैनिकांना सांगितले, येशूला वधस्तंभावर खिळून टाका. रोमी सैनिकांनी येशूला फटके मारले. त्याच्या अंगावर एका राजाचा झगा घातला व डोक्यात काटांचा मुकुट घातला. मग ते त्याची मजाक करायला लागले, हा बघा यहुद्यांचा राजा.